हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघू शकताय तुम्हाला दिसते का पॅसेंजर थांबलेले, आवाज येत असेल थोडा थोडा. तर आले बघा मी आत्ताशी. आज आहे रविवार. तर आज पण वहिनी काही येऊ देत नव्हत्या, राहवान राहवान राहवान, नाही तर मी पण येते, मला पण यायचं आहे असं तसं म्हणत होत्या. भाऊ म्हणलं जा मग जायचं आहे. तर परत म्हणलं जायचंच की आपल्याला. मग ठीक आहे म्हणलं, मी नकोच नको मला, कारण लय असं हे झालं नाही का, आपल्याला सवय नाही ना सिटीतली, आणि त्यामुळं मला लय बोर झालं घरात झोपायचं. मस्त वहिनी गप्पा मारायच्या, आम्ही गप्पा हे लय मारत होतो, पण नाही का करमतच नव्हतं मला, लयच असं बांधल्यावणीच व्हायचं. तर वहिनीने मस्त अशी सुंदर एक साडी मला आणलेली आहे. बघू शकता कशी वाटते साडी, मला सांगा नक्की. बघा दिसली वहिनीचं लय असतं, गेल्या ना गेल्या साडीच असते. आणि हा भारीमधली साडी आणत होत्या. मी म्हणलं ना ग, मला त्यांना माहिती आहे मला सिल्की साड्या आवडतात, मग आणली. छोकुली म्हणली आत्याला हे साडी छान दिसेल म्हणली, घ्या. तर छान दिसते का मला. तर मी काय कपडे ही नेली नव्हती, मी गेलती एका दिवसासाठी, पण राहिले. वहिनी म्हणल्या जावा मग, परत बोलूच नका मला. तर मी स्टॉप केला, कारण गाडीचा आवाज लय येत होता म्हणून. तर पाऊस आमच्या इकडं नाही बरं का, बघा बघू शकता पाऊस उगं थोडे झिमझिम आहे. नाही तर पाय बाय त्या पुण्यातला पाऊस कसं त्या माणसांनी करायचं. तर आता तुम्हाला सवय आहे, त्या आम्हाला नाहीत बघा सवय. मला तर बांधल्यावरच व्हायचं होता, झिमझिम झिमझिम यायला लागली थोडी थोडी, कारण एवढं असल्यावर काय वाटत नाही. ऊन पण तावतंय आणि थोडा टिपका पण आलेला काय वाटत नाही, आहे की नाही. आणि ते असं ऊन पडलं की असा पाऊस येतो बदाबदाच बदाबदाच. मस्त अशी वहिनीने सुंदर साडी आणली. मला माहिती पण नव्हती, पण मला माहिती होतं की मी गेली की वहिनीची साडी हमखास असतेच मला, आणि त्यांना माहिती आहे अशा साडी. मग छकुली म्हणली ही आत्याला छान दिसते साडी, हेच कलर घ्या. मग घेतली, मस्त आहे. असा कलर नव्हता पण माझ्याकडे, आणि मी रोज लिहू शकते अशी साडी आहे, मस्त साडी. तर चला बघा आमच्या गावाकडलं. असं वाटतंय 4-5 वर्षातनंच आली आहे मी. हा गाव ते गाव सवय लागलेली असते गावाकडली, आहे की नाही. तुम्हाला आता कसं सिटीतनं गावाकडं आल्यावर नवाल वाटतं, तसं आम्हाला लय पुण्यात आल्यावर लय नवाल वाटतं. फिरलो. आता तुम्ही म्हणसान ताई सामान काय दिसेना तुझ्यापाशी, तर हो, तुळशी बागेत ही सगळीकडे हिंडलो, पिंपरीला, कारण महागले होतं. आणि बजेट सगळं मिळून थोडं थोडं तरी घ्यायचं म्हणलं ना, तरी पण 10,000पर्यंत जात होतं. 9-10 किंवा 15,000 असं बचत जात होतं. आता एवढं माझ्याकडं नाही आहेत. आपल्याला भरायचं होतं कम से कम 3,000पर्यंत, आणि 4,000पर्यंत तर भरायचंच होतं. आलं बाय. तर ट्रॅक्टर आलता, मग मी स्टॉप केला. तर बघू शकता आमच्या इकडला मस्त असा रोड झालेला आहे स्टेशनला जाण्यासाठी, आणि खूपच भारी रोड आहे, कारण पहिला नव्हता रोड. तर इथं आमच्यातले पोरं काम करतात, काय बाया नावालच. तर आले बघा इथं आमच्यातल्या पोराच्या एका गाडीवर ते चालला होता इकडे, त्यांनी सोडलं इथवर. ते आलता गावात कशाला तरी, म्हणला चल बसताय, मग बसते. हा न आले आता घरी. आता हे काय आपलं गाव दिसत, आले आपण आता घरी. तर चला, कशी वाटते साडी वहिनीची नक्कीच सांगा. खेडेगावाला असलं तर नक्की लाईक करा गरीबाला. बाय.